सारखीची कुवत नाही मायबा. अरे एका अभंगाच्या जीवावरती चारी वेदांचा ज्यांनी अर्थ सांगितला त्या तुकोबऱ्यांची ही कृपा आहे. ज्यांनी गाता लिहिली त्यांना काय मिळालं? आम्ही गाथेच्या एका अभंगाचं चिंतन केलं तर मायबाप शेकडो हार आमच्याकडे पडला. पण ज्यांनी गाथा लिहिली त्याच्या घराला दार नाही मिळालो. आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखी. कुत्र्यांनी घर राखली पण दाराला दार नाही मिळालं. एवढंच काय पंच पक्वानांचं जेवण तुम्ही आम्ही आमच्यासाठी केलं. स्वागत आहे अशा पंक्तीवाल्यांचं. एवढ्या मोठ्या गावाला उत्तमातील उत्तम जेवण देता. जरा टाळ्या वाजवा. बाई बाप जगाचा मालक तुकोबऱ्याच्या घरी आला नाही मिळालं व त्यांना जेवण चांगलं. पाहुणे घरासे अजयले ऋषिकेशी काय करू उपचार खूप मोरा की जंजर दरणारी नवरा माझे रांधिये कन्या. कन्या रांधल्या हो मुखशुद्धी तुलसीत तुका म्हणे मी दुर्बल देवा. माझ्या कुळात अजून कुणी सुपारी खाल्ली नाही. मुखशुद्धीसाठी तुळशीचं पान घे आणि मुखशुद्धी करून घे. पायात चप्पल नाही मिळाली. आपल्या घरात चप्पलांचं ढिग आहेत आज. लग्नाला जायची वेगळी, अंगण झाडायची वेगळी, रानात जायची वेगळी, खुरपानाची वेगळी, बाथरूमची वेगळी, देवाला जायची वेगळी, मैत्रिणीकडे जायची वेगळी. मला तोंडात आणायची म्हणजे घ्यायची आता या बाजारात चपलाची. करवंदाचा काटा हाडूक तोडून वरती आला हो. तुकोबऱ्याच्या पत्नीला चप्पल नाही मिळाली. 3 दिवस मालक उपवाशी. मालकाला शोधत शोधत मातीला कान लावला आणि मातीनं सांगितलं माय भंडाऱ्या डोंगरावर गेलेत. शोधत शोधत भामचंद्र भंडारा वरुडा डोंगर शोधावा आणि तुकोबऱ्याला भाकरी घालाव्यात. करवंदाचा काटा हाडूक तोडून वरती आला. रक्तबंबाळ पाय झाला. पाय संपूर्ण रक्तानं भिजला. जगाचा मालक धावत आला. पाय मांडीवर घेतला. माय काटा खूप खोलय ग. जिभीनं टाच साठली आणि दातानं काटा उपटला. डोक्यावरून हात फिरवला. तुकोबऱ्याच्या पत्नीनं जिजानं सांगितलं लेकरा तुझं कल्याण होईल. सोन्याच्या चांदीच्या ताटातले नैवेद्य घेऊन अखंड भारतामध्ये धावणारे तुम्ही आम्ही तो जगाचा मालक जिजाईच्या हातचा आशीर्वाद घेतो. योगियाची ध्यानी ध्याता ना तुळसी तो तू आम्हापासी मागे पुढे आशीर्वाद घेतो. आशीर्वाद घ्या. संत आशीर्वाद देतात. मोठी माणसं आशीर्वाद देत असतात. साधक आशीर्वाद देत असतो. देव आशीर्वाद देतात. आशीर्वाद घ्या हो. आशीर्वाद दिला पुणे जिल्ह्याला म्हणून नातं आहे आमच्या नगरचं पुण्याचं. हे परमार्थाचं नातं आहे. माझ्या प्रवाहीच्या काठावरती एका खांबाला टेकून लिहिलेली ज्ञानेश्वरीचं प्लांटेशन तुम्ही इंद्रायणीच्या काठाला केलं. आणि आज त्याच प्रचंड महाप्रलय अशा वटवृक्षाखाली लाखो लेकराज पारायण करतात. हो भाग्य. नगर जिल्हा सामान्याचा नाही हो. अरे हरिचंद्र गावापासून सिद्धिविनायकापर्यंत प्रत्येक तीर्थाची महती सांगणारा नगर जिल्हा आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा थोर विचारांच्या माणसांना भुईकोट किल्ल्यामध्ये कैदी व्हावं लागलं. तो नगर जिल्हा. काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, रफार नाही, रस्व नाही, दीर्घ नाही. जसा माझ्या जिल्ह्याला काना नाही तसा जिल्ह्यात एक सुद्धा काना नाही. सगळी सरळ मार्गीत. आणि त्याच पुणे जिल्ह्यानं तीच ज्ञानेश्वरी सारखं लेकरू उचललं आणि आज इथं एवढं मोठं लेकरू मोठं मनुष्य केला. देव माणूस केला. म्हणून बारकेची लेकरं नाहीत. आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. आपण बारकेची नाहीत. म्हणून चांगलं राहायचं गड्या. अरे तोच माझा काठ आहे. या भिवेच्या चंद्रभागेच्या पलीकडला काठ की ज्याच काठावरून या भूमीचं वैभव चालू झालं. अरे तोच शिवराज आहे आणि तीच भूमी हो. अरे कुठं आमच्या तालुक्यातला धर्मवीर गड आणि कुठं तुळापूर फुलगाव पुणे जिल्ह्यातील धरगड. हो मन के हारे हार बिलगडे जो हारे उन पर हे धिक्कार. श्री संतो
घोषवचातस्य रुद्रागमरीव राजते यदंतस्य विलने का वर्तते कस्यनवरी प्रसाद भवनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला दर्यान भागून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. या शंभूराजांची ही पवित्र भूमी लेकरांनो, आज ज्ञानोबराय नाहीत, आज तुकोबराय नाहीत, पण आज त्यांचे ग्रंथ आहेत. संत नाहीत आज, पण आज ग्रंथ इथं. त्या ग्रंथांच्या दारात तुम्ही आम्ही आज भिकारी. आपण परमार्थाचे मालक नाहीत, आपण तिथले याचक आहेत, आपण तिथले भिकारी. देवा काकराचे दारे उभयाच्या भिकारी मज भिक काही देव प्रेमे वाहतुके पाठव. प्रेमानं आमची पाठवणी कर देवा, हे तुझ्या हातात आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, हा सूर्य एका ठिकाणी तो काय खाली येत नाही की उठा बुवा, किती वेळ आता फोन बघता, जाग व्हा, रानातली काय तू काही उठवत नाही आपल्याला. सूर्य एका ठिकाणी, तत्व एका ठिकाणी, भगवंत एका ठिकाणी, एकम देव सर्वभूतेषु एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गाव आम्ही विठोबाचे नाव. तो भगवंत आमच्यासाठी एक आहे, पण संत रूपाने अभंग रूपाने त्याचे हजारो किरण तुम्हा मला जाग करतात. तुकोबराय सांगतात, सूर्य नाही जागे करीत या जना प्रकाश किरणा कर म्हणून. ती प्रकाश किरण या पृथ्वीवरती येतात आणि तुम्हाला जाग करतात. कसं? सहस्रदीप प्रकाशाच्या वाटेनं जा. पायवाट दिसन तेनेची पण ते चालू जाता. न पडे गुंता पोटे काही, सगळ्यांना चांगलं बोलत चला. कारण आयुष्य काय तुमच्या आमच्या हातातली काय देणगी नाही, तुमच्या आमच्या हातातली देणगी नाही. आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा सोहिताचा गुरवहा ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवी. परवा दिवशी आमच्या पाहुण्यातलंच पायलट झालेला एक जगतापांचा मुलगा का बंद ट्रक खाली गेला. आयुष्य झिजलं. 1 कोटी रुपयाचा खर्च करून शेवटी आयुष्य नाहक प्राणांना कवटाळण्याची वेळ आली. मायबाप खूप तरुण लेकरं गेली बरं का. आणि म्हणून जपून चला, जपून राहा. काळ फार भीषण आणि भयानक आहे. चांगल्या मार्गाने वागत चला. जैसे साचा निभवाळ मिथुली आणि रसाळ शुद्ध जैशी कल्लोळ अमृताचे तुकोबराय सांगतात. मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल. असे निर्मळ चित्त न राहा गड्या. द लाईफ इज अ रिले सिस्टम. जीवन कसं आहे? रिले सारखं आहे. एकानं एकाच्या हातात, एकानं दुसऱ्याच्या हातात, दुसऱ्यानं तिसऱ्याच्या हातात द्यायचे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. ते करा. द स्टोरी ऑफ $40 नावाची एक कथा आहे, ती इंग्लंड मध्ये घडली. एका 12वीच्या विद्यार्थ्याला $40 फी कमी पडली. त्यानं बऱ्याच जणांच्या घरी गेला. एका जणानं श्रीमंताचं घर दाखवलं. म्हणा तो माणूस कोणाला नाही म्हणणार नाही, त्याच्या घरी जा. $40 साठी तो त्यांच्या घरी गेला. त्यानं त्याला $40 दिलं. यानं 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. 7-8 वर्ष पुढचं वेल क्वालिफाईड डिग्र्या केल्या आणि मोठा साहेब झाल्यानंतर $40 घेऊन त्यांच्या दारात गेला. कोणाचं पैसे असलं ना म्हणायचं ना ह्याची लय परिस्थिती मोठी, उत आलंय कशाला द्यायचंय म्हणायचं नाही. असं ज्याचं आहे त्याचं देऊन टाकायचं असतं. आणि म्हणून त्यानं $40 घेतले. श्रीमंताच्या दारात गेला. बाबा 10 वर्षापूर्वी $40 तुमच्याकडून मी नेलते, तुम्ही हे आता महागारी घ्या. $40 म्हणजे आपल्या भारताचं 4000 रुपये बरं का. म्हणजे 100ला $1 आहे. फार म्हणजे करन्सीची वाट लागली आपली. 100 रुपयाला $1 आपल्याला 4000 रुपये तू घेऊन घे. बाबा घ्या. बाबा म्हणले कधीच? म्हणजे 10 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलतो आणि एवढी फी कमी पडली. असं आहे का? म्हणजे पैसे कडे मी दिलेलं घेत नाही. आणि ह्या बी मुलांना सांगितलं मी दिल्याशिवाय जात नाही. ते म्हणले मग असं कर, जेवण कर. आणि हे $40 ज्याला फी कमी पडेल पुढच्या काळात त्याला ती दे. आणि त्याला सांग
माझं पैसे माघारी देऊ नको, हे ज्याला कमी पडत्यान त्याला देऊन टाक. ही तुकोबरायाने क्रांती सांगितली. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. पुढल्या काळामध्ये तुमची लेकरं फक्त मशाली घेऊन रस्त्याला नुसती पळवू नका आणि ट्रका अडवून वर्गण्या गोळा करायला लावू नका. तुमच्या लेकरांच्या हातून कुरुळीमध्ये 10-12 गाड्या तरी लाल दिवेच्या येऊ द्या. ही तुकोबरायाची क्रांती, ही शिक्षणाची ज्योत आहे, ही शिक्षणाची मशाल त्यांच्या हृदयामध्ये पेरण्याचं कार्य या संत मायबापांनी केलं. ते कार्य करा. अंधश्रद्धेच्या माग धावून तुमच्या आयुष्याची बर्बादी करू नका. अंधश्रद्धेच्या माग पडून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. ही क्रांती तुकोबरायांनी करून दिली. म्हणून वैचारिक गुलामगिरीतून बाहेर काढलं आपल्याला तुकोबरायांनी. सूर्य नाही जागे करीत याचना प्रकाश किरणा कर म्हणून सूर्यासारखे तेजस्वी संत तुमच्या आमच्या जीवनाची क्रांती घेऊन आले. अशा संतांची किती जगानं बदनामी करू द्या, अशा संतांचं कार्य किती झाकण्याचा प्रयत्न करू द्या, अशा चांगल्या बातम्या नका कुणी छापू द्या, तरी चांगलं कधी लपून राहत नाही. अभंगाची
नाचती मयुरी लपविता खरी येत नाही. जसा पाऊस पडायला सुरुवात झाली मेघाची फळी दाटली की मोर नाचायला लागतो. त्या मोराला नाच म्हणावं लागत नाही, लगेच सुरुवात करतो. काळा काळा कापूस तू नाचायचो. काय काय वरात ती अशी नसते मोराचा. तुका म्हणजे मेघ नाचती मयुरी. पाऊस आल्यानंतर जसा मातीचा सुगंध नाकामध्ये गेला की तो मेघ डोळ्यामध्ये पाणी येऊ आणून तो मयूर नाचतो. त्याला जसं नाचणं लपवता येत नाही तसं संतांचं कर्तृत्व या जगानं किती लपवण्याचा प्रयत्न करा. माझ्या तुकोबरायांची बदनामी केली, माझ्या छत्रपती शिवरायांच्या गळात कोणत्यातरी पक्षाचा झेंडा कुणीतरी लावला. अरे चांगल्या चांगल्या माणसाची बदनामी करतात. माणूस बदनामी करणारा वाईट नाही, सहन करणारे वाईट असतात. सहन करणारी वाईट. म्हणून वाईट जर कोण करत असेल तर सहन करू नका गड्या हो. छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबराय हे महाराष्ट्राचा श्वास आहे, श्वास. म्हणून जपा, थोरांच्या विचारांनी चालायला शिका आणि या महाराष्ट्राला पुन्हा तुमच्या रूपानं चांगलं वैभव येऊ द्या रे. 70 वर्षाची आजी आज सुरक्षित नाही. काम माझ्या त्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातली 3 वर्षाची लेक जागी नाही रे. अरे नराधमानं अत्याचार केलाच, तिला कापली मध्ये पोटातून पेट्रोल पोटामध्ये टाकलं, पेटवून दिली. शेवटी जाळाचा भडका झाला, त्यानं तो भेला शेवटी दगड डोक्यात मारला. तिच्या चिंधड्या केले रे. न्याय मिळावा, न्याय. आणि न्याय व्यवस्थेसाठी अख्खा महाराष्ट्र उभा आहे, वाट पाहतोय. लेकराला या न्याय मिळवलंय. कोणाचं लेकरू असू द्या रे, शेजाऱ्याचं लेकरू असलं रडत असलं तर आई जाता जाता 3-4 झोक देते हो, देते. जगाबद्दल कळवळा परमार्थानं शिकवा, ते शिकव रे. कोणाचं लेकरू असू द्या, 2 झोप देऊन शांत त्याला झोपी लावण्याचं कार्य करावं लागतं. आणि म्हणून या लेकराला या भूमीमध्ये न्याय मिळावा. तुकोबरायच्या विचारांच्या ठेवा, घराघरात पूजला जावा. माझ्या छत्रपती शिवरायांचा, जगद्गुरु तुकोबरायाचा, सकल संतांचा विचार या महाराष्ट्रामध्ये पुन्हा रुजावा, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आयोजक, नियोजक सर्वांनी 7-9चं नियोजन केलं. अतिशय साधीला हा पर्व काळ उत्कृष्ट अशा वेळेला सुंदर असा नामयज्ञ सोहळा पार पाडला. सर्वांचे मी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. व अशा गोड साथीदारांना मात्र विसरू नका गड्या. ही अशी माणसं दरवर्षी तुम्ही देव म्हणून बोलवा. खऱ्या अर्थाने हे परमार्थाचं वैभव आहे. शेवटाची विना संत जने परिसावी विसरतो न कडा माझा देवा माझं कीर्तन ज्यांनी लाईव्ह दाखवलं आता युट्यूबवर, मला वाटतंय उद्याच्याला त्यांचा चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या गावची लेकरं होंड्या मोठी, आपल्या गावाचं नाव 7 समुद्र पलीकडे जाण्याचं कार्य दादानीही केलं. त्यांचंही आभार मानतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर अखंड हरिनाम सप्ताह आणि नारायण सोहळा 53वा वर्धापन साजरा करत असताना आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज काय झालं हरिभक्त पारायण हालत नाही काही कस काय शरद महाराज काळे देशमुख शिंपोरा होतं का अहिल्यानगर यांनी कीर्तनरूपी सेवा केली.
हो माहिती त्यांना त्यांच्या कीर्तन आपल्याला कळलं असेल की त्यांना अहिल्यानगर भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. वा वा नगर जिल्ह्याचे भूषण येते आणि आज त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये त्यांचं कीर्तन त्यांची जवळपास कीर्तन झाली शेजारी पाजारी, परंतु आपल्या गावात त्यांचं कीर्तन नव्हतं. बऱ्याच दिवसात आता खटाटोप करून त्या ठिकाणी त्यांचं ते कीर्तन मिळालंय आणि या ठिकाणी येऊन त्यांनी कीर्तन रूपी सेवा केली. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कीर्तनासाठी ज्यांनी साथ केली ती सर्व आळंदीकर मंडळी असतील या सर्वांना या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. आज या कीर्तनासाठी महादेव शरारती रवडी ते पण गायकवाड पाहुणे या ठिकाणी आहेत. त्यांना सुभाष साबा शरार नागरगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे जिरेगावचे सूर्यवंशीदाजी ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. विशेषतः म्हणजे सूर्यवंशीदाजींचं महाराजांच्या अतिशय प्रेमी, कारण त्यांच्याकडे कायम कार्यक्रम महाराजांचे होत असतात आणि म्हणून आज जिरेगाव दाजी या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि यानंतर लगेचच जेवायला बसतील पंक्ती